महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर वर्चस्व वादातून सायंकाळच्या सुमारास युवकावर कोयता चाकूने सपासप वार करून निर्घुण खुनात सहभागी असणारी आरके गँग अर्थात इसरडे टोळी अखेर मकोकाच्या कचाट्यात सापडली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पाठवलेल्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. यामुळे टोळीतील 8 जणांना मकोका लागला. यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मकोका लावण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख राकेश शामराव कांबळे, टोळी सदस्य लखन पंडित इसरडे, कृष्णा उर्फ मुदक्या, कुटनाप्पा कांबळे, करण किशोर शिंदे, महेश विजय नाटेकर, सुनील उर्फ मुक्या, निलाप्पा खडते आणि 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 2016 पासून महापालिका क्षेत्रात इसरडे टोळीने स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, देशी दारू विक्री, घातक शस्त्रे जवळ बाळगून वावरणे, दहशत माजवणे यासारखे विविध गुन्हे टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत. खून प्रकरणानंतर पुन्हा ही टोळी पोलिसांच्या रडारवर आली. या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करावी याकरिता शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सहाय्यक संचालक सरकारी उप अभियोक्ता उज्ज्वला थोरात यांच्याकडून अभिप्राय प्राप्त केला. यांसह त्या टोळीच्या कारवायांचा अहवाल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना पाठवण्यात आला होता. प्रस्तावाचे अवलोकन करून सदर अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठवला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाबाबत सहकार विभागाने केलेल्या एकतर्फी कारवाई विरोधात विद्यमान संचालक मंडळास दिलेली महिन्याची मुदत संपत असताना सहकार विभागाने पुन्हा 10 दिवसाची मुदतवाढ दिली. या निर्णयाने संचालक मंडळ पुढील काही दिवस कार्यरत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. सहकार विभागाकडून कोल्हापूर खंडपीठात म्हणणे सादर केलं जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे. बाजार समितीबाबत 6 एप्रिल 2026 रोजी त्रिभाजनाबाबतचा निर्णय शासनाने अंमलात आणला होता. सांगली, जत आणि कवठेमहांकाळ अशा स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झालं होतं. या विरोधात विद्यमान संचालकांसह शेतकरी संघटना, ग्रामपंचायती आणि विकास सोसायट्यांनी कोल्हापूर खंडपीठात विभाजनाविरोधात याचिका दाखल केली होती. कोल्हापूर खंडपीठाकडून 28 जुलै रोजी विभाजनाबाबतचा निर्णय देताना विद्यमान संचालक मंडळास 1 महिन्याचा दिलासा दिला होता. विभाजनाच्या निर्णयाबाबत फेरसुनावणी घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सहकार आणि पणन विभागाला दिले. त्यानुसार 28 ऑगस्ट रोजी न्यायालयाने दिलेली मुदत संपणार होती. परंतु सहकार व पणन विभागाने विद्यमान संचालक मंडळास पुन्हा 10 दिवसांची मुदतवाढ दिली. त्यामुळे पुढील काही दिवस संचालक कार्यरत राहतील. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक आणि राज्य शासनास बाजार समितीबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. सहकार विभाग जो निर्णय घेईल तो कोल्हापूर खंडपीठाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे संचालक मंडळ कायम राहणार की प्रशासक ताबा घेणार हे पुढील 10 दिवसानंतर स्पष्ट होणार आहे. जत तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा यांसह अन्य प्रश्नांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जत शहरातील विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील महाराणा प्रताप चौकात भाजप वगळता सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणी जतचे 2 माजी आमदार, जिल्हा बँकेचे संचालक, माजी सभापती, पंचायत समिती, आजी माजी सदस्य, आजी माजी नगरसेवक, काँग्रेस, राष्ट्रवादी, राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत. या प्रकरणी श्रीशैल वळसंग यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. राष्ट्रीय महामार्ग अडवला, रुग्णवाहिका अडवल्याचं फिर्यादीत नमूद केले. जतचे माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमसिंग सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मनसूर खतीब, माजी सभापती सुजय शिंदे, तम्मनकोंडा रवी पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, अप्पाराया बिरादार, बाबा सुकोडक, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष अजित पाटील, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, उभाटा शिवसेनेचे अमित दुधाळ, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, माजी नगरसेवक निलेश बावणे, संतोष कोळी, इरान्ना निडोनी, प्रकाश माने, युवराज निकम, अजिंक्य सावंत, राहुल बाबर, परशुराम सांगोलकर, महांतेश पाटील यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल झालेत.
कुपवाड ते कौलापूर मार्गावरती दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक होऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक सतीश रामचंद्र पाटील ठार झालेत. बामणोली हद्दीतील झील इंटरनॅशनल स्कूल जवळील शिवाई पार्क परिसरात यांचा गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कुपवाड पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली चालक विशाल अनिल भोसले यास ताब्यात घेतले. सतीश पाटील हे दुचाकीवरून कुपवाडहून कौलापूरच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यापुढे एक ट्रॅक्टर व ट्रॉली कौलापूरच्या दिशेने निघाली होती. यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक समोरून दुसरे वाहन आले आणि पाटील यांनी दुचाकी आत घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकीची ट्रॉलीला जोरदार धडक झाली आणि पाटील रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. अपघाताबाबत माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुष हेल्पलाईन टीमच्या माध्यमातून जखमी पाटील यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यामुळे उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सतीश पाटील हे गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. जिल्हा बँकेतील त्यांच्या सेवेचा कालावधी अद्याप केवळ 9 महिने झाला होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कौलापूरसह जिल्हा बँकेच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होतीये. स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करून राज्य सरकार वीज ग्राहकांच्या खिशावर मोठा दरोडा टाकत आहे. या विरोधात मंगळवारी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गुंठेवारी चळवळीचे नेते जय हिंद सेनेचे प्रमुख चंदन चव्हाण यांनी दिली आहे. हुकुमशाही पद्धतीने निर्णय लादण्याचा प्रकार केल्यास वीज ग्राहक उधळून लावेल असा इशाराही त्यांनी दिलाय. ते म्हणाले, स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात जनतेमध्ये वाढत असलेला रोष लक्षात घेऊन सरकारने आपली भूमिका तातडीने बदलावी. महाराष्ट्रात इतर राज्याप्रमाणे वीज दर नाममात्र करावेत. युनिटला ₹8.50 दर बिलकुल मान्य नाही. तसेच पूर्वीच्या मीटरबाबत देशात कुणाची तक्रार नसताना स्मार्ट मीटरमुळेच वीज बिले दुप्पट येत असल्याने ग्राहक तीव्र संतापला असून याचा उद्रेक होण्या अगोदर जुने मीटर कायम करावे आणि स्मार्ट मीटर हटवण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते वीज वितरण कार्यालयावर विराट मोर्चा निघतोय. या मोर्चात सर्व वीज ग्राहकांनी आणि जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचे चंदन चव्हाण यांनी केलंय. यावेळी निमंत्रक संदीप राजोबा, शेतकरी संघटना डॉक्टर संजय पाटील, सलीम पन्हाळकर, युनुस महात, जैलाबभाई शेख, नितीन मिरजकर, महेश मासाळ, नईमभाई शेख, विजय बल्लारी, सतीश फोंडे, सुरेंद्र गायकवाड आदी जण उपस्थित होते. डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन ₹300 दुसरा हप्ता तात्काळ वर्ग करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, मागील वर्षीच्या हंगामात तुटलेल्या ऊसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभरामध्ये उच्चांकी दर मिळतोय. यंदा साखर विक्रीमध्ये बाजार तेजीत असून वर्षभर साखरेला चांगला भाव मिळाला आहे. कारखान्याकडून गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ₹300 दुसरा हप्ता तसेच मागील वर्षी जिल्हाधिकारी राजू शेट्टी, साखर संचालक कोल्हापूर आणि कारखान्याचे पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या ठरावानुसार ज्या कारखान्यांची FRP 3,400च्या आत आहे त्यांनी 3,500 दर द्यायचा आणि ज्या कारखान्यांची FRP 3,400च्या वरती आहे त्यांनी FRP अधिक ₹100 पहिली उचल द्यायची असं ठरलेलं असताना आपल्या कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाला ₹3,300 भाव दिलाय. आपल्या कारखान्याची FRP ₹3,463 असून ठरल्याप्रमाणे FRP अधिक ₹100 प्रमाणे अजूनही ₹263 देणं बाकी आहे. पैसे व दुसरा हप्ता ₹300 असे एकूण ₹563 शेतकऱ्याच्या खात्यावरती तात्काळ जमा करावेत अशी मागणी केली आहे. पैसे जमा न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यातून बाहेर पडणारी साखर व उपपदार्थ रोखण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आपले जीवन आपली सुरक्षा हा संदेश देत विटा पोलीस ठाण्याच्या वतीने आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून एक अत्यंत स्तुत्य आणि अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहनधारकांना मोफत हेल्मेट आणि गुलाब पुष्प देऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सुरक्षेची अनोखी भेट या उपक्रमाअंतर्गत विटा पोलीस ठाण्याच्या पोलीस बांधवांनी रस्त्यावरून जाणाऱ्या
भगिनींना सुरक्षेचं कवच म्हणून मोफत हेल्मेट दिली आहे, तर पोलीस बहिणींनी भाऊरायांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांना मोफत हेल्मेटचं वाटप केलंय. सणाच्या आनंदासोबतच नागरिकांच्या जीवाची सुरक्षा महत्त्वाची आहे हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. तसेच वाहनधारकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व सांगून मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमादरम्यान विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SP साळुंखे यांनी सर्व मोटारसायकल चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे कडक आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर यापुढे विटा पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी दिलाय. पोलिसांच्या या संवेदनशील आणि शिस्तप्रिय उपक्रमाचे विटा शहरातून भरभरून कौतुक होते. वाळवा तालुक्यातील मर्दवाडी येथील मळी भागात दुपारच्या सुमारास अज्ञात कारणाने लागलेल्या भीषण आगीत अनेक शेतकऱ्यांचा 10 ते 15 एकर आडसाली उजळून खाक झाला. या आगीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत. या आगीत दीपक देशमुख, तानाजी देशमुख, बजरंग देशमुख, सतीश पाटील, अशोक पाटील तसेच आष्टा येथील चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ऊस शेतीचं मोठं नुकसान झालंय. साधारणपणे 10 ते 15 एकर ऊस शेती आगीच्या भक्षस्थानी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुपारी अचानक आग लागली. वाऱ्याने आगीने रौद्र रूप धारण केलं. आगीची माहिती मिळताच गावातील तरुण, शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रसंगावधान राखत नागरिकांनी आग आटोक्यात आणली. शासनाने तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. या जळालेल्या ऊसाचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी मतदारसंघातील लाडेगाव येथील वीरपत्नी दीपाली अमोल पाटील यांच्याकडून रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून घेतली आहे. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा नात्याचा सण आहे. याच भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत आमदार देशमुख यांनी देशासाठी आपल्या पतीने दिलेल्या बलिदानानंतर वीरपत्नी म्हणून कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या दीपाली पाटील यांच्याकडून राखी बांधून घेत त्यांच्याशी भावाचं नातं निर्माण केलंय. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या त्यागाला समाजाने कायम सन्मान दिला पाहिजे. वीर जवानांचं शौर्य जितकं मोठं आहे तितकाच त्यांच्या कुटुंबियांचा त्यागही मोठा आहे. या भावनेतून आमदार सत्यजित देशमुख यांनी वीरपत्नी दीपाली पाटील यांच्याशी भावाचं नातं स्वीकारत त्यांना सन्मान आणि आपुलकीची भावना दिली आहे.